शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या लोकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करायची नाही. आपण एका वेगळ्या भूमिकेत आहोत. विरोधी पक्षात बसायला लागलं तरी हरकत नाही, उलट उत्तम प्रकारे आपल्याला काम करता येईल. तरीही काँग्रेसच्या घोळामुळे स्थानिक लोकांनी हा निर्णय घेतला. याचा अर्थ आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो असं मी मानायला तयार नाही. मुंबईत गेल्यावरती आम्ही याच्यावरती चर्चा करू. पण मग तुम्ही ज्या पद्धतीने अंबरनाथमध्ये काँग्रेसने नगरसेवकावरती कारवाई केली होती त्या पद्धतीने काही कारवाई करणार आहात? सत्तेसाठी वाटेल ते करायला कोणी जात असेल तर शिवसेना पक्षप्रमुख किंवा पक्ष ते सहन करील अशी भूमिका नाही. उद्या आजच आम्ही उद्धवजींना भेटू, उद्धवजीशी चर्चा करू आणि त्यानंतर पक्षप्रमुख निर्णय घेतील. पण पक्षप्रमुखांची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि परखड होती. विरोधी पक्षात बसावं लागलं तरी चालेल, हे लक्षात घ्या. विरोधी पक्षात बसावं लागलं तरी चालेल ही त्यांची वारंवार भूमिका राहिली या सगळ्या चंद्रपूरच्या विषयामध्ये. पण काँग्रेस पक्षच इतका विस्कळीत झाला त्या भागामध्ये, म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की 27 सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाहीत. याला जबाबदार कोण याची चौकशी उच्च पातळीवरती व्हायला पाहिजे. शिवसेनेला दोष देऊन अर्थ नाही. तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते. वंचित, MIM ह्याने सुद्धा तुम्हाला पाठिंबा शेवटच्या क्षणी दिला नाही, कारण तुमच्यामध्ये एक वाक्यता नव्हती आणि तुमच्या 2 गटामध्येच भानगडी सुरू राहिल्या शेवटपर्यंत. त्याच्यामुळे इतर जे पक्ष तुम्हाला पाठिंबा देणारे होते त्यांना तटस्थ राहावं लागलं किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला. परभणीमध्ये तुम्हाला आता काँग्रेसच्या नगरसेवकांची गरज आहे सत्ता स्थापनेसाठी. त्यांच्याकडे सांगितलं तर परभणीमध्ये आता आमची गरज आहे नाही. आता चंद्रपूरच्या एका निर्णयामुळे अनेक महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी असे प्रसंग निर्माण होतील, पण आम्ही त्याच्यावरती एकत्र बसून चर्चा करू. सर, रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या अपघाताबद्दल काही शंका उपस्थित केल्या, घातपाताबद्दल शंका उपस्थित केल्या. बघा, रोहित पवारांचं संपूर्ण सादरीकरण मी पाहिलं, कारण हा विषय मी स्वतः संसदेमध्ये उचललेला आहे की अजित पवार यांचा अपघात हा प्रथमदर्शनी अपघात वाटत असला तरी ज्या पद्धतीनं या घडामोडी 24 तासात घडल्या अपघाताच्या आधी आणि नंतर, ते पाहता संशयाला जागा आहे. हे मी सुद्धा पार्लमेंटला सांगितलं आहे. काही मुद्दे मी दिलेले होते. रोहित पवार त्याही पुढे जाऊन अनेक तांत्रिक मुद्द्याचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून काल जे सादरीकरण केलं हे धक्कादायक आहे. खरं म्हणजे रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे. अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा समतोल त्यामुळे बिघडला. त्याच्यामागे काही सुनियोजित कट आहे का किंवा आहेच, हे पवारांच्या कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती जी विधिमंडळात आहे त्यांनी पुराव्यासह दाखवून दिल्यावरती देवेंद्र फडणवीस जे म्हणतात मुख्यमंत्री की अजित पवार माझे मित्र होते, त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका, हे राजकारण नाहीच आहे, ही मागणी आहे, हा संशय आहे. तुम्ही उलट यात पुढाकार घेऊन रोहित पवार जे सांगतायत त्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी करायला पाहिजे तटस्थपणे. हे CID आणि अमुक वगैरे चौकशी करणार नाही. हा फार तांत्रिक विषय आहे, हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे. आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, गुजरातला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन जाण्यासाठी बारामतीत येतं आणि विमान कोसळतं. पूर्व विदर्भातल्या एका नेत्याचा उल्लेख केला जातो सातत्याने सगळ्या प्रकरणामध्ये. पूर्व विदर्भातले ते नेते कोण आहे सांगायला पाहिजे. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही. जर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दाम मुशरावून भेटले असतील आणि त्यांचं मोटारीनं जाण्याचा प्लान त्यांनी रद्द करायला लावला असेल
तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे. तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे, आणि अशी काय घाई होती ती फाईल घेऊन, अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता का? नाही. ती नक्की ती फाईल होती की अजित पवारांकडे जी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं अजित पवार सांगतायत. त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते येऊन तिथे थांबले होते. हे फार गंभीर गोष्ट आहे. सर, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल सध्या आल्या, पण सकाळपासून त्यांना कोणताही नेता भेटला नाही. उलट त्यांना प्रफुल्ल पटेल यांच्या घरी जावं लागलं नाश्त्यासाठी. बघा, आता ह्याच्यावरती मी काय सांगणार. त्यांचा पक्ष आहे, सत्तेतला पक्ष आहे, उपमुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्राच्या, त्याच्यामुळे हे विषय त्यांच्या पक्षांतर्गत आहेत. त्यांना जर कोणी भेटायला गेलं नसेल याचा अर्थ पक्षामध्ये सर्व काही ठीक नाही, एवढंच मी सांगू शकतो. लोकसभा अध्यक्षांवरती अविश्वास प्रस्ताव आलेला आहे. शिवसेनेचं काय स्टँड असणार आहे? आम्ही प्रस्तावाच्या बाजूने आहोत. संसदेमध्ये ज्या प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला जातोय, विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर आवाज उठवू दिला जात नाही, आणि ओम बिर्ला हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव असेल तर शिवसेनेचा जाणार पाठिंबा आहे. बोलिये. सर, एफसीन फाईलच्यावरून ब्रिटिशच्या पंतप्रधान किंग साधनर यांना राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आपल्याकडे देखील हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ब्रिटिश प्राईम मिनिस्टरने जर राजीनामा दिला असेल, देणार असतील, त्यांच्यावरती दबाव आहे. नाही, आपल्याकडे देशात दबावाला कोण विचारत आहे ना जनतेच्या, तरी जनता यावेळेला स्वस्थ बसणार नाही. चलिए हिंदी में कुछ है तो बताइए. सर, रोहित पवार ने कल जो प्रेस ली है उसके बारे में आप क्या कहना चाहिए? देखिए, रोहित पवार जो अजित पवार जी के भतीजे हैं, विधायक है, बहुत ही अभ्यासपूर्ण तरीके से अपनी बात रखते हैं. रोहित जी ने कल एक प्रेजेंटेशन दिया लोगों के सामने, पत्रकारों के सामने, जिसमें अजित पवार जी का जो मृत्यु हुआ है, जो मौत हुई है, वो एक्सीडेंट नहीं है, वो एक सोचा समझा षड्यंत्र था अजित पवार को ख़त्म करने का. इस प्रकार का प्रेजेंटेशन रोहित पवार ने दिखाया है. ऐसे ऐसे मुद्दे सामने आए हैं कि देश के सामने एक ऐसा प्रश्न आया है, क्या किसी महत्वपूर्ण नेता की मौत के लिए एक ऐसा षड्यंत्र रचा जा सकता है? तो उसकी जो इन्वेस्टिगेशन है वो सीआईडी या मुंबई पुलिस से नहीं होनी चाहिए, महाराष्ट्र की पुलिस से नहीं होनी चाहिए. एक इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेशन एजेंसी अपॉइंट करके अजीत दादा पवार की जो मौत है उनकी तपास उनका होना चाहिए. ये अजित पवार का कहना, ये रोहित पवार का कहना है. रोहित पवार ने सभी मुद्दे सामने लाए, टेक्निकल मुद्दे, पॉलिटिकल मुद्दे, और भी बहुत से मुद्दे हैं, जिसका इस तरह से प्रेजेंटेशन किया है कि देश के सामने अब ये प्रश्न है, क्या सचमुच अजित पवार की एक्सीडेंट हुआ है या हत्या हुई है? ये अब लोगों के मन में प्रश्न पक्का बैठ गया है. तो मुझे लगता है ये बहुत गंभीर बात है. अजित पवार जैसा नेता जिस प्रकार से मौत के घाट उतारा गया, ये सिर्फ एक्सीडेंट नहीं है, ये रोहित पवार ने कल दिखाया है. विदर्भ की एक नेता का नाम इसमें, कौन नेता है, नाम बताइए. वो नेता जो अजित पवार के घर शाम को लेट पहुंचा 4 घंटा. अजित पवार अपने कार से बारामती जाने वाले थे, वो नेता जानबूझकर वहाँ लेट पहुंचा, 4 घंटा उनको रुकाया और एक ऐसी फाइल उनके पास लेकर गया जिस फाइल पर सिग्नेचर करने के लिए उनका दबाव था. वो नेता कौन था, वो फाइल कौन सी थी? सबसे पहले बात मैं ये कहूँगा कि मैंने पार्लियामेंट में ये प्रश्न उठाया है कि अजित पवार ने ये घोषित किया था कि मेरे पास भारतीय जनता पार्टी की भ्रष्टाचार का पूरा चिट्ठा है, पूरी फाइल है, और मैं समय आने पर उसको ओपन करूँगा. उसके बाद यह एक्सीडेंट 10 दिन में हुआ है. तो क्या वो जो पूर्व विदर्भ का नेता अजित पवार के पास गया था, वो अपनी फाइल लेकर गया था? क्या जो फाइल अजित पवार जी के पास थी भारतीय जनता पार्टी के भ्रष्टाचार की, वो अपने कब्जे में लेने के लिए गया था? ये भी सवाल मेरे मन में है.
सूरत से आया था ऐसे बोला जा रहा है। हाँ, गुजरात से आया था प्लेन, ऐसा रोहित पवार जी का दावा है। गुजरात से रात को सुबह जल्दी प्लेन आया और वही प्लेन लेकर अजित दादा को बारामती लेके गया वो प्लेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.